इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. काल जवळपास 11 देवी तत्व आपल्या भेटीला येऊन गेलेत. हे कार्यक्रम या प्रत्येक कार्यक्रमाला यश मिळतंय त्याचं कारण आपण आहात. सर्वप्रथम मी आपल्या परिवारातील दीपाली ताई, ज्या अगदी वेळेत वेळ काढून शाळेची त्यांना जबाबदारी असते, घर, संसार हे सारं सांभाळून आपल्यापर्यंत त्या वेळेत प्रत्येक व्हिडिओ पाठवतात आहेत. त्याच्यावर काम करतात आहे. त्यांना त्यानंतर जी पत्रिका आपल्याला पोहोचते ती अतिशय कलात्मकरित्या तयार करणाऱ्या आपल्या निशाताई, त्यांचीही नोकरी, काम सारं सांभाळून त्या आपल्यापर्यंत ही सेवा देतात आहेत. आपली ममताताई, दोन्ही लेकरं सांभाळत ती आपली ड्युटी बजावत असते आणि तिला कामासाठी जर बाहेर पडावं लागलं तर लहान लेकरू घेऊन मोठीला ड्युटी देऊन जाते, की "बाई गं तू हे सांभाळ." म्हणजे प्रत्येक जण किती डिव्होटेड आहे हे मला थोडंसं सांगावसं वाटतं. आणि या सगळ्यांचं आयोजन करणाऱ्या आपल्या रोहिणीताई आहेत. मला कुठे काही ताणच येऊ देत नाही. कोणी ओळख करून द्यायची, कोणी धन्यवाद द्यायचे ते त्यांनी ठरवलं असतं. अनुपमाताई आणि सुजाताताई या दोघी तुम्हाला वारंवार काही ना काही गोष्टी लक्षात आणून देत असतात. या सगळ्या आणि आपले गुरुदादा, की गुरुदादा आधीही सेवा देत होते आणि अजूनही ते कार्यतत्पर असतात. त्यांच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मी सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद न देता मी आपल्या ऋणात राहू इच्छिते. कारण आपल्या सगळ्यांमुळे आणि माझे इथे असलेले बंधू आणि भगिनींनो, मातांनो, मी तुम्हाला दंडवत प्रणाम करते मातांनो, कारण तुमच्या आशीर्वादामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतात. आता बंधू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. तुम्ही नसाल तर काय अर्थ ना? समर्थाने चौथ्याच आपल्या श्लोकात म्हटलेलं आहे. श्रोते आहे म्हणून सगळं काही अगदी संपन्न होतात सगळ्या गोष्टी. आजवर बोलून गेलेल्या या 13 देवी तत्वाला मी नमन करते. याच्यात 3 देवी तत्व हे आधी येऊन गेल्या होत्या आणि आता 11 आल्या. यात डॉक्टर भारतीताई सुदामे यांच्यापासून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. नंतर रंजनाताई पाटील, प्राध्यापिका पद्माताई हुशिंग, डॉक्टर संचिता राऊत, सुजाता घैसास, डॉक्टर लीलाताई गोविलकर, डॉक्टर सुलभताई गोरे, प्रज्ञाताई दर्भे, अनुया धारप, मृणालताई केळकर, डॉक्टर शर्मिला देशमुख, डॉक्टर धनश्री साने, सना पंडित आणि प्रज्ञा दर्भे या सगळ्याच वक्त्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. कारण आपल्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. अनेकदा तांत्रिक अडचणी सुद्धा आल्या. मला अजूनही आठवतं, की डॉक्टर भारतीताई सुदामे आणि पद्माताई जेव्हा आल्या होत्या, तेव्हा काय करावं कारण कॉम्प्युटरनीच राम केलं होतं. पण या दोघींनी मला सांभाळून घेतलं. त्याच्यानंतर प्रत्येक वक्त्या अगदी काळजापासून बोलल्यात आणि काळजापर्यंत पोहोचल्यात. त्यांची वाणी ही अमोघ होती आणि अभ्यासपूर्ण होती. यात मला आठवतं, की डॉक्टर सुलभाताई कोरे खूप घाईत होत्या. त्यांना जायचं होतं पुण्याला, पण त्यांनी आपला शब्द पाळला आणि त्या घाईत सुद्धा त्या रत्नावलीवर बोलून गेल्यात. याच्यानंतर मृणालताई, लेकरू चेन्नईला जातंय, घरात मुलाचा आजारपण, त्यातही अगदी गोड गळ्यातनं त्या ज्या जनाबाईंच्या अभंग गायल्या ना, त्याला तोड नव्हतं. नंतर प्रज्ञाताई आजारी होत्या, पण त्यांनी त्याची मला अगदी सूचनाही दिली नाही आणि त्यांनी 100% त्या देऊन गेल्या. पद्माताई, पद्माताईंचेही मी आभार मानते. आभार न मानता मला वाटतं मी ऋणातच राहू इच्छिते. त्यांच्याकडून त्या वेळोवेळी मला अ, मी त्यांना जेव्हा विनंती केली, "ताई बोलाल का?" अनेक त्या व्यापात होत्या. त्यांनी स्वतः मला हे केलं, की "अगं मी या व्यापात आहे, व्हायवा आहे, अमकं आहे, आजारपण आहे." पण या काळानंतर मी नक्कीच संवाद साधेन आणि बोलीन. तर डॉक्टर लीलाताई गोविलकर मी यांचा उल्लेख करीन, की या 90व्या वर्षी संशोधन करणं आणि आपल्यापर्यंत 12 पानं लिहून पोहोचवणं या साध्या-सुध्या गोष्टी नव्हत्या. मी कुणाकुणाचं नाव घेऊ असं मला आज झालेलं आहे. संत मुक्ताईवर बोलणाऱ्या अनुया धारप. मी त्या दिवशी तो कार्यक्रमाला येऊ शकले नाही महत्त्वाच्या कामामुळे.
रंजनाताई कलावती मातांवर जेव्हा बोलल्या तेव्हा आपण सगळेजण त्या मंदिरात जाऊन आलो होतो. डॉक्टर संचिता महदंबावर बोलली, सुजाताताई निवेदिता मातांवर बोलल्या. त्याच्यानंतर प्रज्ञाताईंनी अक्कास्वामी, वेणास्वामी दोघींनाही न्याय दिला. ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांच्यावर काल डॉक्टर शर्मिला देशमुख या संवाद साधून गेल्या. याआधी डॉक्टर धनश्रीताई सना पंडित यांनीही आपल्या विषयाला न्याय देण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केला. एखादं नाव जर सुटलं असेल तर त्याच्यासाठी मी क्षमा मागते. पण आपल्याला खरंच या 11 दिवसात, कारण टोटल या आहेत 21 देव्या. तर या 11 देवी तत्वांबद्दल मला आधी आपल्याशी संवाद साधावासा वाटला आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली. आजच्या वक्ते आहेत रत्नाताई चौधरी आणि ओळख त्यांची करून देणार आहेत अनुराधाताई अंमळढगे. आभार प्रदर्शन वृषाली देशमुख करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की पुढचा कार्यक्रम त्यांच्याकडे सोपवते. अनुराधा. गुरुचरणी वंदन करून स्वामी समर्थ कृपेने मी अनुराधा अंबळढगे या आराधना ध्यान समूहात सुजाता हावरे ताईंमुळे सामील झाले. अनघाताई व ऋताताईंचे बोट पकडून ध्यानाच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. अनेक अनुभव ज्ञान व ध्यान घेत आहे. तुम्हा सर्वांची मी ऋणी आहे. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूह आयोजित उदे ग अंबे उदे या सदरातून हिंदुस्थानातील स्त्री संतांच्या मालिकेतील 12वे पुष्प आजच्या आपल्या सुविद्य सौ रत्ना रमेश चौधरी गुंफणार आहे. ताई, आराधना ध्यान समूह आपले स्वागत करत आहे. त्या अनेक पदे भूषवत आहेत. पुण्यातील ज्योतिष संस्था, उज्जैन महिला प्रकोष्ठ येथे अध्यक्ष असून अहिल्या शिक्षण येथे संचालिका आहेत. अक्षर भारती साहित्य संस्थेत खजिनदार आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील भ्रमंती नावाजणे योग्य आहे. वीरांगना भीमाबाई होळकर हे ऐतिहासिक पुस्तक त्यांनी लिहिले असून शब्द माझे सांगाती हा काव्यसंग्रह त्यांच्या नावे आहे. साप्तभौम या पुस्तकाच्या त्या संपादक आहेत. विविध पुरस्कारांनी त्यांचे जीवन चमकत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, स्वर्गीय राजीव गांधी पुरस्कार, स्वर्गीय मदर तेरेसा पुरस्कार, स्वर्गीय कल्पना चावला हे भरारी पुरस्कार, अहिल्या समाजभूषण मुंबई येथील पुरस्कार, अहिल्या समाजरत्न पुरस्कार आग्रा, साहित्य गौरव पुरस्कार इंदोर, जीवन गौरव पुरस्कार पुणे, भगवान बुद्ध पुरस्कार पुणे. अबब, किती पुरस्कार हे! अशा या रत्नाताई स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असून त्या संत भागुबाई यांच्यावर बोलणार आहेत. नमस्कार. असं वाटलं आजपर्यंत ह्या एवढ्या सख्यांनी किती सुंदरपणे विवेचन केलेलं आहे प्रत्येक संतांचं. आजपर्यंत मी दररोज ऐकत असताना मला क्षणभर असं वाटायचं की एवढ्या विदुषी आजपर्यंत येऊन गेल्या आणि त्यांच्यामध्ये मी, कारण भागुबाईंचं कर्तव्य तसं खूप छोटं आहे पण छोट्यापेक्षा अलौकिक आहे, तर त्यात मी काय बोलणार असं वाटत असताना काल जेव्हा परत भागुबाईंचं चरित्र वाचायला घेतलं आणि असं वाटलं की ही स्त्री किती विलोभनीय, किती सुंदर शब्दात आपले विचार व्यक्त करते. ज्या काळी काहीही आपल्याला सुविधा नव्हत्या, लिखाणाच्या सुविधा नव्हत्या, काही नसताना शब्दबद्ध करणे आणि आपला भक्तिभाव व्यक्त करणे पांडुरंगाप्रती. पांडुरंग म्हणजे काय? सर्व देवतांचं एक ठिकाण, जिथे आपण महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे. प्रत्येकाने विठू माऊलीच्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावरनं भक्ती म्हणजे काय हे आपल्याला कळतं. भक्ती म्हणजे काय? तर ह्या हृदयाचे त्या हृदयाशी भाषांतर. आपण भक्ती करतो म्हणजे नुसते हात जोडले, पूजापाठ केली म्हणजे भक्ती झाली नव्हे. भक्ती ही असं देणं आहे की जे सतत निरंतर परमेश्वराशी आपल्याला जोडून ठेवतं. आपण काम करत असताना सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचे विचार येत नाहीत,
एक भगवंत आपल्या सोबत आहे, त्याच्याबरोबर आपण काम करणार आहोत आणि तोच माझ्याकडून सर्व करून घेणार आहे. तर भागूबाईंचे अभंग वाचताना शब्द मनात घर करतात. एवढी बौद्धिक क्षमता असलेली भागूबाई ही संत कवी कशी काय उपेक्षित राहिली ह्याचं थोडंसं मला आश्चर्य वाटलं. कारण त्यांचे विचार आजच्या युगात सुद्धा तरुणांना, विशेष करून आपल्याला तर उपयुक्त आहेतच, पण तरुणांना सुद्धा किती उपयुक्त आहेत ह्याचे लेखन करून ठेवले. आणि त्यांच्या लेखनातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे. आपल्यावर अन्याय फक्त हेच करतायत समाजातील लोक असं नव्हे, तर अन्याय आपलं मन सुद्धा करत असतं. कारण आपण भक्तिभावाने परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना मनात मात्र आपल्या सांसारिक विचार येत असतात की आज मला हे करायला हवं, पण हे सगळं करत असताना पांडुरंग आहे आणि तो हे माझ्याकडून करून घेणारच आहे, त्याच्यामुळे मी ती व्यर्थ चिंता करायला नको असं आपल्याला वाटत असतं. आणि हीच मनोव्यथा भागूबाईंनी आपल्या शब्दात दोनच ओळीत मांडलेली आहे, आणि ती म्हणजे सर्व संत होती ओ राऊळी, सर्व संत होती हो राऊळी, मी रे एकटी इथे तळमळी. म्हणजे सर्व संत विठोबा तुझ्याजवळ आहेत आणि मी मात्र इथे एकटीच तळमळत आहे. केवढी ही व्यथा, केवढं हे करून भाग. आणि त्या सगळ्याला उत्तर जर द्यायचं झालं तर उपेक्षित राहिल्या असं नव्हे, तर त्यांनी प्रत्येक वेळेस पांडुरंगाला गळ घातलेली आहे की तू कधी येणार आहेस. एवढं सामर्थ्य प्रत्यक्ष देवाला बोलावण्याचं, देवावर कमांड, देवाला आज्ञा करण्याचं हे कोणात असतं सामर्थ्य, तर ते फक्त संतांमध्ये. तुम्ही आम्ही असं सांगू शकत नाही, कारण आपण तास 2 तास भक्ती करतो आणि आपण म्हणतो की आम्ही ह्या देवाची भक्ती करतो, त्या देवाची भक्ती. पण इथे विठुमय झालेली ही भागूबाई ही स्वतःच्या जन्माविषयी म्हणते की मला आई वडील कुणी नाही, मी एकटी आहे, परकी आहे, परदेशी आहे. आणि ह्या एकटेपणामुळे त्यांनी जो शब्द अनुभव घेतला, त्यांनी जे शब्दामृत आपल्या सगळ्यांना पाजलं, तो अमृतानुभव ऐकायला आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांच्या काव्यात आर्तता, उदात्त स्वरूप, आध्यात्मिक चळवळीत महिला वर्ग किती आघाडीवर होता हेच दर्शवत आहे. भागूबाई ह्या संत कवयित्री तशा अपेक्षितच राहिल्या. त्यांचे अभंग संख्येने कमी आहेत, पण तेवढ्या कमी संख्येत देखील परमेश्वरावरील प्रेम, श्रद्धा, निस्वार्थ भक्ती दिसून येते. तुम्ही मनातून, अंतर्मनातून जर परमेश्वराला साथ घातली तर त्याला तुमच्या समोर यावंच लागतं, नव्हे हजर व्हावंच लागतं. असा संतांचा महिमा आहे. मला जायलाच हवे ही भावना परमेश्वराच्या मनात निर्माण होते, कारण समोरची व्यक्ती ही एवढ्या आर्तपणे तुम्हाला साथ घालते हे त्या पांडुरंगाला कळत असतं. म्हणूनच भागूबाई म्हणतात, आलो तुझ्या दर्शनासी, भेट द्यावी बा आम्हासी, सर्व संत हो राऊळी, मी रे का एकटी तळमळी. करून आईक विठाई, मज बाळा भेटी देई, देव आले हो बाहेरी, मज नेले खांद्यावरी, भागू म्हणे भेट झाली, माझी चिंता ही हरली. बघा, आपण स्वप्न बघतो ती सुद्धा कशी की मंदिरात जाऊ, लवकर आपल्याला दर्शन भेटेल, पण इथे भागूबाई तर प्रत्यक्ष म्हणतात की विठोबा तू बाहेर ये, तू बाहेर येऊन मला कडेवर घेऊन जा. केवढी आज्ञा आणि त्यासाठी केवढी भक्ती असावी, तन्मयता किती असेल, आध्यात्मिक जे बळ असतं ते ह्या वाक्यातून आपल्याला दिसतं. आणि देव आले हो बाहेरी, मज नेले खांद्यावरी. बघा, केवढा महिमा आहे ह्या भागूबाईंचा. स्वतः प्रत्यक्ष देव राऊळातून बाहेर येतात आणि ह्या भागूबाईंना कडेवर घेऊन जातात. प्रत्यक्ष परमेश्वर बाहेर येऊन भक्ताला खांद्यावर मंदिरात घेऊन जातो. ही कल्पनाच किती रम्य आणि सुंदर आहे.
अगदी साध्या सोप्या शब्दात थेट हृदयाला जाऊन भिडते, एवढी ह्या शब्दात किंमत आहे, ताकद आहे. फक्त हवी ती नितांत श्रद्धा आणि भक्ती. त्याचे वर्णन भागूबाई खालील अभंगात करतात. मागे पुढे नाही कुणी, सख्या विठ्ठला तुझवा चुनी. अनाथांचे करीतो काज, म्हणून भरवसा आज. भागू म्हणे झाले निर्भयी, आहे माझी विठाबाई. म्हणजे विठ्ठला त्या सांगतायत विठ्ठलाला की मला तुझ्याशिवाय कोणी नाही आहे, मागे पुढे कोणी नाही आहे, आणि तू तर अनाथांचा नाथ आहेस, मग माझा भरवसा तुझ्यावरच आहे. म्हणून मी आता एवढी निर्भय झाले आहे की मला जगात कुणाचीही आवश्यकता नाही. माझा विठू माझ्या सोबत आहे, माझी विठाई माझ्या बरोबर आहे. आता मला कुणाची काय जरूर. एकदा परमेश्वरावर भरवसा ठेवा आणि मग पहा तो तुमची कशी काळजी घेतो. तुमचे मन निर्मळ होऊन जाईल. पाठीशी विठ्ठल उभा आहे ह्याची खात्री मनाला पटेल. पण हवा तो फक्त प्रचंड विश्वास आणि श्रद्धा. संत कवयित्रींनी आपल्या अभंगाद्वारे जनसामान्यांच्या मनात भक्तीचा पाया दृढ केला. वाङ्मयीन दृष्टी दिली. अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. उत्कट भक्ती हा कवयित्रींच्या वाङ्मयाचा मोठा विषय होता आणि तो गुणविशेष होता. किंबहुना हा भावी काळासाठी ठेवलेला अनमोल रत्नाचा ठेवा होता. ही शब्दरत्न जपून ठेवणे ह्याचे काम आपण करायला हवे. कृपेच्या सागरा माय बाप ज्ञानेश्वरा, देह भान सोडून माझे जरा धरा ध्यान. जेथे पाषाण हारिले, मुखे पशु वेद बोले, भिंत चालविली ऐसा कृपाळू माऊली. ऐसा कृपाळू भक्तांचा माय बाप हा आमुचा, विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. ह्या पंक्ती त्यांनी ज्ञानदेवासाठी केलेल्या आहेत, ज्या ज्ञानदेवांनी पशुद्वारे वेद वदविले, रेड्याच्या मुखातून वेद वदविले. ज्या भिंतीवर ही भावंड बसलेली होती ती भिंतच चालवली. म्हणजे हे अघटित कार्य केलेलं तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ह्या संत कवयित्रींनी. ह्या संत कवयित्रींमध्ये भागूबाईंचा नंबर फार वर लागतो. माऊली तुम्ही, त्या म्हणतात, माऊली तुम्ही जर कृपेचा सागर आहात, तुम्ही दगडविटांची भिंत चालविली, मग मजविषयी आपल्याला काहीच चिंता नाही का? मलाही आपल्या पायाशी विश्रांती घेऊ द्यावी. विठ्ठलाची आळवणी करताना त्या म्हणतात, मला जर तू दूर ढकलले तर जिने देवा तुझे, माझे जिने नव्हे तुझे देवा जिने कसे. तू असताना देवा माझी परवड व्हावी, मग तुला अनाथांचा नाथ कोण म्हणेल. बघा केवढा अधिकार ह्या अभंगात विठुरायावर भागूबाईंनी गाजविला आहे. कारण त्यांची भक्तीच तेवढी आंतरिक ओढ निर्माण करणारी होती. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराला प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. आपल्या सहज उत्कट शब्दात परमेश्वराला विचारले, देवा भलेही मी अपराधी असेल, पण तू तर भक्तांचे अपराध पोटात घालणारा, त्यांना क्षमा करणारा, मग माझ्याविषयीच का निष्ठुर होतोस? मलाही मोठ्या मनाने क्षमा कर. माझे सर्व अपराध पोटात घाल आणि मला दर्शन दे. कारण मला माहिती आहे, अवघ्या संता तू भेटशी, मी रे एकली परदेशी. भागू म्हणे विठोशी, मज धरावे पोटीशी. भागूबाईच्या भक्तिमय शब्दात एवढी ताकद आहे की मी एकटी परदेशी आहे. हे सगळे संत तुझी लेकरं आहेत, मग मला तुझ्याविषयी कुणीच नाही, तेव्हा भगवंता तूच मला पोटाशी घे. अशी प्रेमभाळाची लढीवाळ विनवणी त्या परमेश्वराला करतात. भागूबाईचे अभंग वाचताना मनात घर करतात. त्या काळी शिक्षणाचा अभाव, फक्त हृदयातून येणारा मुक्त हुंकार शब्दभक्त करणे भागूबाईंना कसे जमले असणार. एवढी बौद्धिक क्षमता असलेली ही संत कवयित्री का बरे उपेक्षित राहिली असणार, हा प्रश्न मनाला पडतो.
आजही ते अवीट अभंग तरुण पिढीला, आपल्यासारख्या वयोवृद्ध नव्हे तर तरुण पिढीला सुद्धा मार्गदर्शक ठरावे असे मोजकेच पण उत्कृष्ट लिखाण भागूबाईंनी करून ठेवले आहे. आपल्यावरील सामाजिक अन्यायाची जाणीव त्यांनी शब्दातून, त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रतीक होते. वेदनांना म्हणूनच म्हणावेसे वाटते, वेदनांनाही नाही कळला अंत पार जायचा, तो कानडा राजा फक्त भागूबाईचा. अशा ह्या भागूबाईच्या अभंगातील आर्ततेने मन भिजून चिंब होते. भागूबाईचे अभंग म्हणजे अध्यात्माच्या सागरात तरुण जाण्यासाठी सज्ज असलेली शब्द नौका. ह्या नौकेतून पैलतीरावर जाण्यासाठी विठू सावळा तुमच्या हाताला नक्कीच धरणार आणि तुम्हाला ही भवसागराची नौका पार करण्यासाठी मदत नक्कीच करणार. हा विश्वास त्या काळी भागूबाईंना होता आणि तोच आज आपल्याला त्यांनी ठेवलेला आहे. आणि सांगितलं, हा भवसागर कितीही अथांग असला तरी घाबरायचे नाही. फक्त विठूवर, आपल्या आद्य दैवतावर आपण विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. रात्रंदिन मन करी तळमळ, पडिलासे गुंती न सुटे तो गळ. म्हणजे रात्रंदिवस आपण तळमळ करतो, पण ह्या सांसारिक ह्याच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. कारण आपण एवढे गुंतलेले असतो की हरिनाम घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काळे वेळेचं बंधन, मी सकाळीच फक्त जप करेल, मी संध्याकाळीच फक्त देवाचे नाव घेईल, नाही, 24 तास निरंतर ध्यास हा जर परमेश्वराचा असेल तर तो आपल्याला केव्हाही कामी येतो. मग वेळ प्रसंगाला आपल्याला त्याला बोलवावं लागत नाही, कारण तो सतत आपल्या बरोबरच असतो. भागूबाई हे संत चोखामेळा, निर्मळा, भागूबाई हे संत अस्पृश्य जाती जमातीत जन्माला आले, पण भगवंताच्या दरबारात आणि भक्तीच्या विठुरायाच्या चरणी कुठलाही श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. हा संदेश त्यांनी आपल्या वाणीने आणि कृतीने सगळीकडे पोहोचवला. माणसाची जात महत्वाची नाही, भक्तीची उत्कंठता महत्वाची आहे. तुम्ही कुठल्या जातीचे आहात काही फरक पडत नाही. तुम्ही परमेश्वराच्या किती जवळ आहात, तुमच्या जवळ परमेश्वर किती आहे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच तुम्ही श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरणार आहात. संतांच्या आणि संत कवयित्रींच्या साहित्यातून ह्याच महान तत्वांची शिकवण आणि मानव जातीला मिळालेली आहे. ही स्त्री अध्यात्माच्या मार्गातील अडथळा नसून, बऱ्याच संत पुरुषांना वाटलं स्त्रिया जर ह्या संत साहित्यात आल्या तर ह्या अडथळा ठरतील, कारण यांना भक्ती कशी करावी हेच कळणार नाही. पण ही अडथळा नसून आपल्या बरोबर असणारी सहचारी आहे, सहयात्री आहे, जी तेवढीच आपल्या बरोबर परमेश्वराची भक्ती करणार आहे, नव्हे तसूभर आपल्यापेक्षाही जास्त करणार आहे. कारण ती ह्या भवसागरात तावून सुलाखून निघालेली आहे. तिलाही बाहेर पडायचे आहे आणि विठ्ठल चरणी रममाण व्हायचे आहे. हे भारतातील संत कवयित्रींनी सप्रमाण सिद्ध करून दिलेले आहे. त्याचे प्रमाण म्हणजे ही आपली महाराष्ट्राची संतभूमी ही सुद्धा एक पवित्र भूमी आहे. कारण म्हणतात परमेश्वराला जर जन्म घ्यायचा असेल तर तो मानव रूपातच घ्यावा लागेल, कारण मानवाच्या व्यथा, त्याची भक्ती, त्याची श्रद्धा ही तेव्हाच कळेल जेव्हा त्याच्या रूपात आपण जाऊ. त्याचप्रमाणे आपणही जर परमात्म्याला त्याच्याच रूपात बघितलं, तो आपल्या सोबतच आहे कायम, असं जर आपण बघितलं तर कायम तो आपल्या पाठीशी असतो. आणि ही संत परंपरा महाराष्ट्राला आहेच. महाराष्ट्र ही संतांची तपोभूमी आहे आणि ह्याच महाराष्ट्रातल्या ह्या संत भगिनी, ह्या संत कवयित्री ह्या उपेक्षित राहिल्या. त्यांना प्रकाशात आणण्याचं काम ऋताताईंनी केलेलं आहे. नवरात्रात देवीचा जागर चौकडे होतो, देवीचा उत्सव गावोगावी पार पडतो, पण हा आगळा वेगळा यज्ञ ऋता देशमुखांनी घडवून आणला. जे उपेक्षित साहित्य आहे,
खास करून महिला संतांचं. देशभरात अशा कितीतरी महिला संत आहेत ज्यांचं वाङ्मय हे कधीही प्रकाशित झालेलं नाही. आज संत भागुबाईंना शोधून काढण्याचं काम, त्यांना शोधून काढण्याचं नव्हे, त्यांचं साहित्य शोधून काढण्याचं काम आमचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक देवीदास पोटे यांनी केलं. आणि अध्यात्माच्या मार्गावरचा माझा दिवा तेच बनले. आणि त्यामुळे मला ह्या आध्यात्मिक स्त्रियांच्या सहवासात राहता आलं. आपण इतर लोकांच्या सहवासात असताना थोडा वेळ आपलं मनोरंजन होतं, पण प्रत्यक्ष परमेश्वराच्या सहवासात जेव्हा आपण असतो तेव्हा काय अनुभव असतो हा आपल्याला ह्या कवयित्रींनी सांगितलेला आहे, शब्दबद्ध करून ठेवलेला आहे. आणि हा शब्दबद्ध केलेला खजिना, ह्या संत कवयित्रींचा हा अनमोल खजिना, शब्द खजिना आपण जपून ठेवायला हवा. नव्हे, पुढच्या पिढीला हा अतिशय आवश्यक होणार आहे. कारण सध्या कलियुगात आपल्याला बरीचशी साधनं उपलब्ध आहेत. उपलब्ध नाही ती सनातन धर्माची पताका, सनातन धर्माचा अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास, श्रद्धा आणि भक्तीमधील अंतर काय असावे आणि किती असावे, जेणेकरून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकू. हे जेव्हा आपल्या तरुण पिढीला कळेल तेव्हा ते आपला जास्तीत जास्त वेळ ओढा त्यांचा ह्या संत साहित्याकडे राहील आणि आपल्या भविष्याचे ते स्वतः साक्षीदार होतील. साहित्य म्हणजे काय हे वाचन आज आपण टीव्हीवर फक्त बघतो, पण साहित्य वाचताना येणारा आनंद हा फार वेगळा असतो. आणि तो असा ऐकताना प्रत्यक्ष कवयित्री, संत कवयित्री होऊन गेल्या हे तर आपल्याला जनाबाईंनी दाखवून दिलेलंच आहे. मीरा जी परमेश्वरासाठी विषाचा प्याला पेली, आपल्याला तसा विष तर प्यायचं नाहीये. विषाचं हरण करणारा प्रभू नामाचा जप आपल्याला करायचा आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपल्याला जगायचं आहे. हे संत भागुबाईंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि एकदा परमेश्वरावर, भगवंतावर विश्वास ठेवून बघा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि थेट हृदयात परमेश्वराच्या प्रवेश कसा करायचा हे त्यांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच मार्गावरनं आपण जायचं आहे. खरं तर आज बरंच काही सांगायचं होतं भागुबाईंसंदर्भात, पण त्यांचं लिखाण कमी आहे. कमी असलं तरीही ते इतक्या उत्कटपणे शब्दबद्ध केलेलं आहे भागुबाईंनी की अशी एक कवयित्री होऊन गेली, अडाणी कवयित्री, जिचे शब्द, आता आपण बहिणाबाईंचे शब्द त्यांच्या मुलांनी तो साठा सामावून ठेवला, पण ह्या संत कवयित्रींचे आपण मुलं आहोत. आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना अध्यात्मात इंटरेस्ट आहे, रस आहे, त्या सगळ्यांनी आपण हे संत साहित्य अवश्य वाचायलाच हवं. नव्हे त्या संत साहित्यातून आपल्याला एक ओळ जरी अनुभवता आली, ज्ञानेश्वरीची एक ओळ म्हणतात ना दररोज अनुभवावी, तशीच ह्या संत महिलांची जर एक ओळ आपण अनुभवली तर आपल्या आयुष्यात केवढा तरी फरक पडतो आणि आयुष्य बदलून जातं. आपणावरील सामाजिक अन्यायाची जाणीव आपल्याला होते. आपण सामाजिक, राजकीय कुठल्याही क्षेत्रात असा, पण प्रत्येक वेळेस जाणीव असू द्या की ह्या संत महिला होत्या म्हणून आज आपण ह्या क्षेत्रात येऊ शकलो. आणि आज आपल्या सुशिक्षित महिलांचं हेच काम आहे, तरुण पिढीचं खास करून, की हे साहित्य प्रकाशात आणणे. ऋताताईंचे आभार मानावे तेवढे थोडे, कारण हा आगळा वेगळा विषय त्यांनी घेतला. मनोरंजनाचा विषय नाही, खोल हृदयापर्यंत, ह्या हृदयाचे त्या परमेश्वराच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शब्द ज्या कवयित्रींनी लिहून ठेवले, ते शब्द आज परत प्रकाशात आणणे हा फार मोठा दिव्य यज्ञ होता आणि तो ऋताताईंनी पार पाडला. त्याबद्दल आम्ही आजपर्यंत आलेल्या सर्व महिला आणि ज्यांनी संत कवयित्रीवर आजपर्यंत भाषण दिलं, पुढे येणाऱ्या माझ्या भगिनी, ह्या सर्व जणी आम्ही ऋताताईंच्या ऋणी राहू. ज्या पद्धतीने मला सांगता आलं त्यांची महिमा, संतांची महिमा एवढी असते की तिथे आपल्याला सागराची शाई केली, आकाशाचा कागद केला तरी कमी पडेल. आणि मग आपण हे 4 शब्द बोलायचे
तर ते कसे बोलायचे हा आपल्याला प्रश्न पडतो. पण प्रश्न न पडू देता आपण त्यातील गाभा फक्त समजून घ्यावा, त्याचे मर्म समजून घ्यावे. त्यांना काय सांगायचं आहे की विठ्ठलावर भक्ती करा, श्रद्धा ठेवा, नितांत श्रद्धा असू द्या आणि कायम जाणीव एवढीच असू द्या की तो परमेश्वर, साक्षात परमेश्वर श्वास रूपाने, शब्द रूपाने माझ्या सोबतच आहे आणि मी शेवटपर्यंत त्याचा हात धरलेला आहे, तो सोडणार नाही, ही एकदा त्याला ग्वाही द्या. म्हणजे तो बघा आपल्या हातातून निघणार नाही, आपला हात कधीच सोडणार नाही. धन्यवाद सख्यांना. छान बोललात आपण. कारण भागूबाईंचं नाव तेवढं ऐकलं होतं, पण भागूबाईंचं योगदान हे आपण आमच्यापर्यंत पोहोचवलं, यासाठी मी सदैव आपली ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. ऋषालीताई, आपण आभार प्रदर्शन करावे आणि नंतर मग आपण ध्यान घेऊया. नमस्कार. ऋताताई आणि अनघाताई, मला प्रथम आत्मवंदन. आज आपल्या ध्यान समूहात संत भागूबाई यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आल्या आहेत सौ रत्ना चौधरी ताई. त्यांचे कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. त्यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. साहित्य लेखनातही त्यांनी अमूल्य कार्य केलं आहे. संत भागूबाई यांची विठ्ठल भक्ती, परमेश्वरावरची दृढ श्रद्धा, भक्ती यावर त्यांनी सुंदर विवेचन केले. संत भागूबाई यांनी रचलेले सुंदर अभंग यावर त्यांनी छान निरूपण केलं. प्रत्यक्ष परमेश्वर रावळातून बाहेर येऊन संत भागूबाईंना कसं दर्शन देतात, विठू माऊली आपल्या भक्तांची कशी काळजी घेतो, यावर त्यांनी छान मार्गदर्शन केले. संत भागूबाईंनी रचलेली अमूल्य वाङ्मय संपदा आपल्याकडून जतन झाली पाहिजे, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. आध्यात्मिक क्षेत्रात संत भागूबाईंचा वाटा खूप मोठा आहे. विठू माऊलीला प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. त्या काळी शिक्षणाचा अभाव असतानाही एवढी बौद्धिक कुवत त्या काळात संत भागूबाईंना होती. त्यांच्या प्रत्येक शब्दातून वेदनांचा स्वर प्रगट होतो. त्यांच्या आर्त अभंगातून त्यांची अपूर्व अशी विठ्ठल भक्ती प्रत्यास येते. हा भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्या विठू माऊलीवर आपण दृढ श्रद्धा ठेवून पुढे वाटचाल करायला हवी. नामस्मरणाचा अपूर्व महिमा त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. माणसाची जात महत्वाची नसून श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव दूर सारून सर्वजण परमेश्वराचे भक्त आहेत, हा समभाव आपल्या मनात अखंड रुजायला हवा. या उपेक्षित राहिलेल्या संत भागूबाई या महिला संतांवर त्यांनी अपूर्व असं विवेचन केले. संत कवयित्रींचा हा अनमोल खजिना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. हा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. आज त्या आपल्या सर्वांना हा आनंदाचा अमूल्य ठेवा देण्यासाठी आपल्या ध्यान समूहात आला, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि हळुवारपणे आपल्या डोळ्यांच्या पापण्या मिटून घ्याव्या. आज आपण आवाहन करतो संत भागूबाईंना आणि विठ्ठल रुक्माईला. एकदम शांत व्हा, एकदम शांत. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे मास्टर्स आणि पूर्णपणे ध्यानात उतरण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ब्रह्मरंध्रातून सूर्याच्या किरणाचा अभिषेक आपल्याला होतोय आणि प्रत्येक किरण आपल्याला ऊर्जा देत आहे, नवी आशा, चेतना, बळ. ही सगळी ऊर्जा आपल्या पावलापर्यंत घेऊन जा. आपल्या तळपायांकडे लक्ष द्यावं. तळपायांमधून ही ऊर्जा हळूहळू
आपल्या देहभर पसरते. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. आपल्या मूलाधाराजवळ या. मूलाधार, स्वाधिष्ठान, थोडं वर मणिपूर, हृदयाजवळ या आणि तिथे स्थिर व्हा. एकदम शांत. आपले शरीर हळूहळू शांत होत चाललंय. पाठीचा कणा, हात, मान, आपले डोकं, डोक्यावरील केस शांत होत जातात. मास्टर्स, लक्ष हृदय चक्रावर. आत आत जा. हृदयाच्या आत, आतल्या गाभाऱ्यात हळूवारपणे उतरा. तिथे साक्षात विठ्ठल रुक्माई आहेत. आपल्या हृदयात. केंद्रस्थानी लक्ष द्या. एक एक परत काळजाची शांत होत चालली आहे. मास्टर्स, अनेक जणांना ब्लॉकेजेस होतात हृदयामध्ये. का होतात? तर आपले खालचे 3 चक्र आपण ब्लॉक करतो. अनेक चिंता, वेदना, समस्या सारं काही कोणतं ते खालच्या 3 चक्रात. त्याचा परिणाम होतो हृदयावर. हे ब्लॉकेजेस आपोआप याला हिलिंग होते मास्टर्स.
एकदम शांत. या क्षणी आपण पूर्णपणे आपल्या परमात्म्याशी तादात्म्य पावत आहोत. मास्टर्स, ब्रह्मरंध्रातून धबधब्यासारखी ऊर्जा आपल्यावर आत बाहेर येते. एकदम शांत, एकदम शांत. पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या. शांत होत चालल्यात आपण. स्पंदनांना बघा. ही सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या आशेला जागवणारी आहे, स्वप्नांना बळ देणारी आहे, नव चैतन्य निर्माण करणारी आहे, नवनिर्मिती घडवून आणणारी आहे. आपल्यातला आशावाद कधीच संपू देऊ नका. नकारात्मकता आली तरी ती झटकता आली पाहिजे. एकदम शांत मास्टर्स. धियो यो न प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्
सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मास्टर्स, आपल्या हृदयातील जे जे ब्लॉकेजेस आपण विचारांनी निर्माण करतो, तिथे तिथे सगळीकडे हा सूर्याचा प्रकाश पोचलेला आहे. फील करा मास्टर्स, आपल्या हृदयात उष्णता निर्माण झालेली आहे आणि शांत होत चला. खूप जणांच्या मनात असे विचार येतात, हे होईल की नाही, ते घडेल की नाही, मला जमेल की नाही, माझ्या मनासारखं होईल की नाही. फक्त विचार बदला, वृत्ती बदलली की परिस्थिती बदलते. मास्टर्स, आपल्यातील वृत्ती आपण बदलवूया. पिंडी ते ब्रह्मांडी. आणि म्हणूनच हृदयातून हा प्रकाश 12 लेयर्स फिरतोय. प्रचंड ऊर्जा इथे निर्माण होते. शांत शांत शांत. ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः. 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 मास्टर्स, ही ऊर्जा इतकी वाढलेली आहे की तुमचे डोळे देखील दिपून गेले आहेत आणि महत्वाचे मेसेजेस तुम्हाला मिळतात आहेत या वेळेला. फक्त एकरूप व्हा या ऊर्जेशी. तुमच्या मनातला जो प्रश्न आहे त्याची उत्तर अजून शांत, अजून स्थिर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थ. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो. बाबा
आपल्या हृदयातील केंद्रस्थान. इतकी सूदिंग एनर्जी आहे. आपल्या पाठीच्या स्पाइन मध्ये पण ही स्पंदन जाणवतात आहे. छान. एक मास्टर्स, आजची ऊर्जा काही वेगळीच आहे. डोळ्यांमध्ये पापण्यांची आड बघा. तुम्ही डोळे उघडूच शकणार नाही, इतकी प्रचंड ऊर्जा आहे आज. आणि ही डावा मेंदू आणि उजवा मेंदू, ब्रह्मरंध्र, तुमचे दोन्ही कानांच्या तिथे लक्ष द्या. कानांच्या मागचा भाग, मान, विशुद्ध चक्राजवळ या. विशुद्ध चक्र, किती कमालीचे स्पंदन आहेत. हायर हार्ट चक्र म्हणजे आपल्या खांद्याच्या रेषेत जो मधोमध असा खोलगट भाग येतो, छोटासा स्लाइट असा खड्डा जाणवतो तुम्हाला, तिथे या मास्टर्स. आणि तिथे स्थिर व्हा. एकदम शांत व्हा. आत जा, अजून आत. इथे कृष्णाची ऊर्जा आणि त्या ऊर्जेशी आपण एकरूप झाला आहात. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमः. कोणाला इथे कृष्ण दिसेल, कोणाला विठ्ठल दिसेल, कोणाला राम दिसेल, कोणाला दत्त दिसतील, कोणाला महादेव. मास्टर्स ऊर्जा एकच आहे, नाव कुठलंही द्या. इथे तुमच्या घशाला खवखवत असेल यावेळेला विशुद्ध चक्रावर ध्यान. मागून पुढून विशुद्ध आणि हायर हार्ट चक्र
इथे स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. अनेक मातांना कोरडा खोकला येतो किंवा सतत सर्दी जाणवते. आज त्यांना इथे उबदारपणा जाणवत असेल. तुमचा आवाज मोकळा होईल मास्टर्स. अगदी एखादी स्टेप्सिलची गोळी घ्यावी आणि मग आपला आवाज हळूहळू सुटत जातो ना, तसं तसं तुम्हाला जाणवेल. तुमच्या मुखातून स्पंदन बघत जा खाली खाली, विशुद्ध मधून हायर हार्ट पर्यंत. एक एक परत मोकळी होते. इतकी प्रचंड ऊर्जा आज देतोय भगवंत की डोळे दिपून गेलेत. संत गुलाबराव महाराजांची ऊर्जा इथे कनेक्ट झाली आहे मास्टर्स. ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज, संत जनाबाई, ही ऊर्जा खूप वाढते. मास्टर्स, हे संत आपली निवड करत असतात, कोणी कोणावर बोलावं. आपल्या हातात काहीच नसतं. एकदम शांत व्हा. एका मातेचे पाय खूप ठणकतात आहे, गुडघे दुखतात आहे. तिनं आपले पावलं सरळ करावे. आणि एकीच्या कमरेतून कळा येतात आहे. बसवत नाहीये, सरळ झोपून जावं. एकदम शांत व्हा. शांत होत चला मास्टर्स. एकदम शांत. हं. एका मातेचा डावा हात दुखतोय, टोपराच्या थोडं खाली. ही ऊर्जा तिथे पोचवा जिथे जिथे तुमचं दुखतंय. ही ऊर्जा तुमच्या कामांना द्या, जी तुमची कामं थांबली आहेत, अडली आहेत. मास्टर्स, चेतने तिकडे यावं. आज फार अवघड आहे, तसे तुम्हाला डोळे उघड नाही. तुमचं शरीर साथ देत असेल तर दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावर घ्या. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे तयार असतील तरच पापण्या उघडा मास्टर्स. आपल्या हातात काहीच नसतं. ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या संत भागूबाई, विठ्ठल रुक्माई,
जनाबाई, संत गुलाबराव महाराज आले होते, सूर्यदेव भगवान, या सगळ्यांना मी दंडवत प्रणाम करते या समूहाच्या वतीनं आणि रजा मागते. मास्टर्स, हळूहळू आपले डोळे उघडत असतील तर उघडा. 5, 4, 1, 2, 1 आणि 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होते. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु, पक्षी सगळे सुरक्षित आहे, आनंदित आहे. कल्याण मस्त, कल्याण मस्त, कल्याण मस्त. तथास्तु. मास्टर्स, आज इतकी ऊर्जा आहे की तुमचं तोंड देखील आज भरून गेलं असेल. झालंय का असं? म्हणजे लॅपटॉपमुळे मला काही दिसत नाही मास्टर्स, अगदी मोजकेच चेहरे कळतात. तुम्हाला बोलायचं असेल तर मी 5 मिनिट थांबते. खूपच ऊर्जा असा परिणाम पण झाला. खूपच असं हे वाटतं पूर्ण चेहरा जड. सॉरी काही पूर्ण चेहरा असं जड, म्हणजे डोकं पण जड झालंय आणि डोळे उघडतच नव्हते ते. हा हा हो. बरं, हात कोणाचा दुखत होता हो? डावा? कोणाचा दुखत होता? सुचित्रा ताई, डावा हात दुखतोय ना ताई? तुम्ही माईक बंद आहे तुमचं. ताई तुमचं माईक बंद आहे हो. ममता, त्यांना अनम्यूट करा ना. केलंय ते. माझे दुखत होते खूप हात. हा, दोन्ही हात खूप दुखतात आज माझे, पाय आणि हात. नेमकं पण इथे कळा कोणाच्या मारत होत्या? इथे इथे खूप कळा मारत होत्या. हे माझाच हात आहे, हा. डावा. डावा बरोबर आहे. खूपच दुखतंय. चंड. हम्म. आज सकाळपासूनच जाणवत आहे खूप दुखणं. नुरानी तेल आहे ताई, नुरानी तेल. हो. ते जरा म्हणजे पाणी गरम करा आणि गरम पाण्यामध्ये काचेच्या तुमच्याकडे काचेची वाटी असेल तर काचेची वाटी, नाही तर कप, त्या कपात ते नुरानी तेल टाकायचं. तेल गरम नाही करायचं, पाणी गरम करायचं. पाण्यात ते नुरानी तेल ठेवायचं आणि त्यांनी मालिश करा. खूप बरं वाटेल तुम्हाला. चालेल चालेल चालेल. म्हणजे ज्यांना ज्यांना असा त्रास होतो त्यांना त्यांना जरूर सांगते. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मास्टर्स. इतकी ऊर्जा आहे की मला वाटतं आज बोलणं तुम्हाला कठीण आहे. बोलायचं असेल तर थांबते, अन्यथा मी आपली रजा मागते. तिला त्यांना बोलायचं. श्रोताताई नमस्कार. आज नमस्कार. ध्यान खूप छान झालं. डोळे अ. एकदम जड झाले, डोकं एकदम जड झालंय आणि ध्यान खूप छान झालं आणि हा. एकदम जडजड झाले सगळं, जडजड असं. हा. धन्यवाद माऊली. ग्राउंडिंग कराल पण, म्हणजे थोडस अनवाणी पावलानच चालाल. ओके, जमिनीवर ना? हा, जमिनीवर. ओके ओके, थँक्यू. प्रतिभा ताई बोला. नमस्कार ताई. आज ध्यान तर खूप छान झालंच, पण खूप ज्ञात नसलेल्या स्त्री संताविषयीची खूप छान माहिती आम्हाला मिळाली आणि भक्तीची व्याख्या त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितली होती. खूप सुंदर त्यांनी आज आम्हाला माहिती आणि हे दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. आपल्या समूहाचे पण आणि ताईंचे पण. आम्हाला खूप सुंदर व्यक्तींची आमची भेट घडत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. वैशाली ताई बोलू का?
बोला ना. हा, नमस्कार ताई. खूप छान असतं त्या संत भागूबाईंवर जर कोणाला आपल्याला जास्त माहिती नसतानाही त्यांनी इतकी छान माहिती दिली. विठ्ठल भक्तीचं महत्व छान त्यांनी सांगितलं आणि मला त्यांचे छान आभार मानायला तुम्ही सांगितले, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. वेगळी माहिती, वेगळं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळतंय त्यांच्याकडून, सगळ्यांकडून. आज नवरात्राचा हा प्रसाद आहे आपल्याला देवीचा, असं मला वाटतं सगळ्यांना मिळालेला. धन्यवाद. राधिका ताई. ताई, आत्मवंदन छान ध्यान झालं आणि माझे ना असं गोट्याच्या इथे दोन्ही पायाच्या इथे खूप अशी उष्णता जाणवत होती. म्हणजे माझे पाय जड होत आहे ते, म्हणजे असं. पण मग उष्णता खूप होती तिथे आणि डोळ्यांमध्ये पण खूप उष्णता जाणवली मला. आणि माझा घसा पण आता म्हणजे बरा झालाय तसा, पण अजून चांगला होऊन मी तिचं ध्यान घेतल्यामुळे. धन्यवाद ताई. एकदम छान. धन्यवाद. मास्टर्स कोणाला अजून काही बोलायचंय का? शोभाताई बोला. प्रणाम माऊली. अनघाताई, ऋताताई, आत्मवंदन. ध्यान तर खूप छान झालंच. जेव्हा तो सूर्यमंत्र चालू असताना मी असं समोर म्हणजे पूर्वेकडेच तोंड करून बसते आणि माझ्या मागे प्रकाश असतो. तर मग सप्तशृंगी देवी मागे आहे आणि ती पूर्ण सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली असं दर्शन झालं आणि सगळ्या वेगवेगळ्या देवींचं दर्शन झालं. खूप छान ताई. रत्नाताईंचं आजचं मार्गदर्शन तर खूपच छान होतं. आपल्याला माहित नसलेल्या संतांविषयी माहिती दिली त्यांनी. अगदी ओघवत्या वाणीमध्ये, की ऐकतच राहावं असं. ताईंचा हा एक मंत्र खूप छान आवडला मला, खूप मनाला भावला, की 24 तास निरंतर ध्यास. असं त्यांनी सांगितलं. आपण जर हे लक्षात ठेवलं, तर खूपच छान सगळेच जण पुढे जाऊ आणि तसंही इतर लोकांमध्ये गेलो तर आपलं मनोरंजन होतं आणि तसं संतांच्या सहवासात गेलो तर आपल्याला कितीतरी छान मार्गदर्शन मिळतं आणि हे आपण पुढच्या पिढ्यांना आपण देऊ शकू. खूप खूप छान ताई. असंच आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहा आणि ऋताताईंनी, अनघाताईंनी हा जो यज्ञ चालू केलेला आहे हा खूपच छान आहे. खूप छान. धन्यवाद ताई. आपले सगळ्यांचे आभार, कारण आपण आहात म्हणून हा यज्ञ सुरू आहे. हा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे चालतोय. मी अतिशय हृदयापासून सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि इथेच रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.